मित्रांनो, दिंडीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, वेगवेगळे त्यांना काम सांभाळावं लागतं. जे वारकरी असतात त्यांना सूचना द्यावे लागतात. आता ते जे सूचना देण्याचं जे काम आहे ते आपल्यासोबत जे वारकरी आहेत ते करतात. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. दादा नमस्कार, आपलं स्वागत आहे. आपला परिचय द्या. अविनाश मारुती वडेकर, मुक्काम पोस्ट दामणी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मी या ठिकाणी सर्व महाराजांच्या आधिपत्याखाली जी मॅनेजमेंट असते ती संपूर्ण वारकरी भक्तांची सेवा करायची. कुठल्या गाड्या कुठे लावायच्या, तंबू मॅनेजर याने नंबर लिहून घ्यायचे वहीवरती, सगळ्यांवरती देखरेख करायची की जेणेकरून भाविकांची गैरसोय होऊ नये. पहाटेपासून तर रात्रंदिवस माईक व्यवस्था चालू असते. कोणाला चुकले भाविक सूचना करायची, त्या आवाजाच्या दिशेने इकडे येतात, त्यांना त्या ठिकाणी नसेल तर इतरही दिंडीतील लोक आले त्यांना मदत करायची. कुठलेही भाविक असो पंक्तीमध्ये नियोजन करायचं. सकाळी लोकांना प्रवचन कीर्तन व्यवस्थापन सगळं करायचं. महाराज जे या ठिकाणी आम्हाला सूचना करतील त्याप्रमाणे सगळं दिंडीचं कामकाज चालतं. या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट दिंडी सोहळा चालतो. या ठिकाणी संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख श्री हरिभक्तपरायण विष्णू महाराज केंद्रीय उत्तराधिकारी आणि स्वयंपाकातील मॅनेजर आमचे हरिभक्तपरायण भागवताचार्य भास्कर महाराजांना अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी दोन्ही महाराज मंडळींच्या आधिपत्याखाली हा दिंडी सोहळा उभ्या महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे. आणि संपूर्ण माऊलीच्या सोहळ्यामध्ये गुरुवारी श्री हरिभक्तपरायण गोविंद महाराज केंद्रे यांची 1 नंबरची दिंडी सोहळा आहे. उत्कृष्ट मॅनेजमेंट, डिजिटल इंडिया जशी आता या ठिकाणी चालू आहे तशी आमची दिंडी आज सध्या या कलियुगामध्ये डिजिटल युगाकडे वाट करत आहे. भाविकांना जेवढ्या सुखसुविधा देता येतील तेवढे आम्ही या ठिकाणी देत आहोत. स्पीकर व्यवस्था आहे व त्या ठिकाणी संपूर्ण एका वेळेला 700 लोकांचे मोबाईल चार्जिंग 1 तासामध्ये केले जातात. तीसुद्धा या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे. आणि महाराजांच्या आधिपत्याखाली उत्कृष्ट 1 नंबरचं भजन दिंडी सोहळ्यामध्ये चालतं. 1 नंबरचं भोजन या दिंडी सोहळ्यात चालतं. अशा प्रकारचा नावलौकिक सर्व या वारकरी भक्तांनो बाबांची छाया आहे. म्हणून उभ्या महाराष्ट्रातील नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातील अनेक भाविक या दिंडीमध्ये सहभागी आहे आणि अतिशय गुण्यागोविंदाने या दिंडी सोहळ्यामध्ये चालतात माऊलीबरोबर. मित्रांनो, आपल्यासोबत अजून एक वारकरी आहेत. त्यांच्याकडे सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी नेमकी कुठली आहे, ते काय करतात हे आपण जाणून घेऊ. माझं नाव सोपान त्र्यंबक भुले. मी अभियंता होतो इरिगेशन डिपार्टमेंटला. 2 वर्षापासून महाराजांबरोबर दिंडीत चालत आहे. या दिंडीचं ऑफिस म्हणजे जवळजवळ सगळ्या लोकांचे जे पैसे किंवा ऑफिसचा व्यवहार ते आम्ही सगळे, मी नरोडे, अजून आमचे 2 साथीदार आहेत, सगळे बघत असतो. तुम्ही सरकारी नोकरीमध्ये होता, चांगलं पद होतं आणि आता वारीमध्ये तुम्ही कसा अनुभव तुम्हाला येतो? अत्यंत चांगला अनुभव आलेला आहे. म्हणजे यापूर्वीच हे करायला पाहिजे होतं सेवेत असताना देखील, पण नाही झालं. ती वेळेअभावी सेवा म्हणून आम्ही, महाराजांनी सांगितलं आम्हाला, शब्द दिला, सेवा म्हणून आम्ही देत आहोत. एक फुल नाही फुलाची पाकळी आमच्या हातून घडतंय, हेच आमचं भाग्य समजतं. मित्रांनो, जी वारी असते त्या वारीमध्ये शेकडो वारकरी सहभागी असतात आणि त्यांचं जे नियोजन आहे ते काही मोजके लोक करतात. तर हे जे आपण आता बघतोय की त्या मोजक्या लोकांमध्ये यांचा समावेश आहे. आपलं नाव सांगा. माझं नाव शंकर बोबनिंगे, मुक्काम पोस्ट अवसरी बुद्रुक, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आपल्याकडे काय जबाबदारी आहे या दिंडीमध्ये? बिस्तरीची पाण्याची बाटली, गाडी, म्हणजे आजारी पडू नये, काही हे नाही. आणि पुण्याहून आणलेले पाणी येते. तर तुम्ही कधीपासून वारीमध्ये येता? मग 15 वर्ष ह्या दिंडीत आहे. तर म्हणजे राहण्याची व्यवस्था चांगली आहे, जेवणाची व्यवस्था चांगली आहे, भजन बी चांगलं आहे. आणि बाकी काही अडचण आली तरी लक्ष देणारी मंडळी आहेतच. म्हणजे काही अडचण येऊन देत नाही सहसा कोणा. मी संजय किसन तांबे, राहणार लोणी दामणी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आपल्याकडे दिंडीमध्ये काय काम असतं? माझं एक तंबूचं मॅनेजमेंट आहे. तंबूचं नियोजन, वारकरी भाविक असतील ते आल्यानंतर ते कोणत्या तंबूत आहेत, कोणाला तंबू मिळाला नाही मिळाला खात्री करायची आणि ज्याची त्याला राहायची सोय करायची. एका तंबूमध्ये कमीत कमी 15 ते 20 जण राहतात. पाऊस आल्यानंतर त्याला चर वगैरे करतात. जे राहणारे लोक असतात तेच करतात. ते कामं करत नाही. ते काव फावडे त्यांना पुरवले जातात. नाही मिळाले तर शोधून त्यांना दिले जातात. जे ते आपले राहणारे लोक ते पाण्याची सोय करतात. आता सध्या आमच्याकडे 50 माणसं आहेत. पोरं आहेत, काही वयस्कर, काही मंडळी आहेत. ते सगळे मिळून ते काम पूर्ण करतात. ती वारी करून आल्यानंतर इथं येऊन ते थकतात आणि नंतर तंबू शोधण्यामध्ये त्यांचा जवळजवळ 1 ते 1.5 तास जातो. मग मी त्या जागेचा पूर्ण नकाशा करून जे मला भेटतील त्यांना मी ते सांगतो, तुमचा तंबू ह्या लाईनला आहे, त्या लाईनला आहे. त्याचा मला जो एक आनंद वेगळाच भेटतो. त्या माणसाला शोधावं लागत नाही. ते वारी करून येऊन चालून थकून जातात. ते इथं आल्यानंतर 5 मिनिटामध्ये मग मला भेटल्यानंतर ते आपल्या तंबू जाऊ शकतात.